खूप लोकांकडनं ऐकलं होतं की क्रॉफर्ड मार्केटला आपल्याला हव्या त्या वस्तू भयानक बार्गनिंग करून मिळतात. त्याच्यामुळे ना, आणि लेडीज म्हटल्यावर बार्गनिंग करायला मजा येते ना. मग नवरोबाला म्हटलं चला आज त्याला क्रॉफर्ड मार्केट फिरून येऊ. जाताना मस्त झोपून घेतलं होतं ट्रेनमध्ये आणि मरीन लाईन्सऐवजी चर्चगेटला उतरलो, त्यामुळे पायी चालत जावं लागलं. नंतर असं वाटलं अरे कॅब केली असते तर परवडलं असतं. गेल्यावर शू रॅक बघितली, त्यानंतर हे वॉल हँगिंग्स, वाव इतकं सुंदर. 400 रुपये प्राईस सांगितली होती, 200 ते 250ला त्यांनी हमखास दिलं असतं, पण मला काही घ्यायचं नव्हतं कारण माझ्या तिकडे तशी सोय नाही की वॉल हँगिंग वगैरे मी कुठे अटॅच करेल म्हणून. त्यानंतर मी हे जे बेडशीट्स आहेत ना ते बघितले, ते सुद्धा 400 प्राईस सांगत होते, 200 ते 250ला त्यांनी दिले असते. आणि तिकडे एवढ्या खेळण्या आहेत ना, त्यामुळे प्लीज जर मुलांना घेऊन जात असाल ना तर त्यांना एकतर त्या घेऊन द्याव्या लागतात, नाहीतर घेऊनच जाऊ नका, कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते टॉयज आणि ते सगळं दिसतं. आणि प्लास्टिक स्टोअरमध्ये वेटिंग होतं लिटरली. मी त्यांना किती वेळा विचारलं हे किती रुपयाला आहे, ते किती रुपयाला आहे, पण त्यांच्याकडे एवढे कस्टमर की लक्ष द्यायला टाईम नाही. त्यानंतर हे लायटिंग्स, असं वाटलं दिवाळी आणि गणपतीच्या वेळेस एवढे लायटिंग घेतले, त्या प्राईजमध्ये इकडे घेतले असते तर 10 ते 15 लायटिंग आले असते. आणि इलेक्ट्रॉनिक्स आयटम मस्त, खूप स्वस्त प्राईजमध्ये, अगदी 150-200मध्ये आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळत होत्या. भूक लागली होती त्याच्यामुळे वॉटरमेलन खाल्लं. आणि रिद्वी मॅडम बघा, वॉटरमेलन मी सध्या सीझन नाही त्यामुळे घरी आणत नाही ना, तिकडे असं छान छान एक्सप्रेशन देऊन खायचे काम सुरू होते की विचारूच नका. त्यानंतर दीपकने घेतला होता शवरमा रोल. आणि हे खाऊ गल्ली ना एक नंबर, काय गर्दी होती तिकडे.